मंत्री महोदयांनी काही प्रश्नाचं उत्तर दिलं मला चलन वसुलीचं मी तोच विचारत होतो पण माझा त्यातला दुसरा मुद्दा सन्माननीय मुख्यमंत्री महोदय काय गृह खात्याचे 2400 कोटी रुपये पेंडिंग आहे लोक अदालतून आपल्याला 500 कोटी वसूल झालेले आहेत एका पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेचे 600 कोटी पेंडिंग आहेत आणि परिवहनचे जवळजवळ 2500 कोटी आहेत असं मिळून जर हिशोब केला तर किमान या चलनाच्या माध्यमातून 5000 कोटी रुपयेचं जनरेट केलेलं माझी त्यातली सूचना किंवा विनंती अशी आता 13 तारखेला लोक अदालतनं निर्णय घेतला 13 डिसेंबरला की ट्रॅफिक चलन घेणार नाही म्हणून कारण की लोकांना वाटलं होतं की या 13 तारखेच्या लोक अदालतमध्ये जाऊन सेटलमेंट करता येईल म्हणून दिल्ली गव्हर्नमेंट आणि कर्नाटक गव्हर्नमेंटनं ॲम्नेस्टी स्कीम काढली याच्यावर कर्नाटकनं 50% भरा आणि दंड सगळा तुमचा या ठिकाणी मागचा वसूल केला जाईल 1 महिन्याचे विंडो ठेवलेले आहे दिल्लीनंही तसं केलेलं आहे तसं आपल्याला काय करण्याची भूमिका आपली शासनाची राहील का जेणेकरून एक बाजूला वसूल होईल आणि पुढच्या काळामध्ये फास्टॅगला हे जोडता येईल का कारण की जोपर्यंत ट्रान्सफर करत नाही तोपर्यंत दंड वसूल होत नाही त्यामुळे ह्याला वसुलीसाठी आपण मगाशी म्हणलं की 6 महिन्यानंतर ते कालबाह्य होतं तर या दोन गोष्टी आपण करणार आहात का सन्माननीय सतेज पाटील साहेबांनी दिलेली सूचना अतिशय चांगली आहे निश्चितपणे आपण ही ॲम्नेस्टीची स्कीम आणून जुने जे चालान आहेत त्या चालानमध्ये त्यांनी एक विवेक्षित 50% जी काही रक्कम असेल ती भरावी आणि उरलेली आपण त्या ठिकाणी माफ करू अशा प्रकारची ॲम्नेस्टी आपण आणू आणि कॉन्करंट पद्धतीत मात्र आपल्याला ते वसुलीची वेगळी व्यवस्था उभं करणं त्यात त्यांनी जी सूचना दिली आहे त्याचाही विचार निश्चितपणे करता येईल की फास्टॅगमधनं तिची वसुली ॲटोमॅटिक होणं हे देखील आपण त्या दृष्टीने करण्याचा प्रयत्न करू मनीषा ताई काय